पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजून भरल्या नाहीत, तोच पुन्हा असाच हल्ल्याचा प्रयत्न आता जम्मूमध्ये करण्यात आलेला आहे। दहशतवाद्यांनी बसवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर 28 जखमी झाले। नेमका हा हल्ला कसा झाला ते आपण पाहूया। जम्मूत गुरुवार ठरला घातवार, ब्लास्टने हाहाकार। बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला, स्थानिक दहशतवाद्यांच्या रडारवर। एकाचा मृत्यू, 28 गंभीर जखमी। पुलवामा नंतर जम्मूत दहशत। सीसीटीव्ही पहा, ब्लास्ट झाला आणि अचानक पळापळ सुरू झाली। दृश्य पहा, कसे नागरिक पर्यटक जीव मुठीत घेऊन पळतायत। जम्मूच्या बस स्टँडवर तिकीट खिडकीच्या दिशेनं ग्रेनेड फेकून हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी डाव साधला। लोगों ने उससे पूछताछ शुरू करी। इस पूछताछ में पता चला कि इस लड़के का नाम यासीर जावेद भट्ट है। इसके बाप का नाम जावेद अहमद भट्ट है और ये खानपुरा दासेन का रहने वाला है। इसको अरहान के नाम से भी जानते हैं। दिनांक 7 मार्च 2019, वेळ दुपारी 12 वाजता। ठिकाण बीसी रोड, जम्मू बस स्टँड। याच बस स्टँडवरून पटनी टॉप, अमृतसर आणि श्रीनगरसाठी बस सुटणार होत्या। गर्दी वाढली होती, अनेक प्रवासी बसची वाट पाहत होते। काही तिकीट खिडक्यांच्या रांगेत उभे होते। याच दरम्यान एक मोठा स्फोट झाला आणि अनेक जण जखमी झाले। 3 जणांची अवस्था अत्यंत नाजूक आहे। एकाचा मृत्यू झालाय तर 28 जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। The grenade has been lobbed from outside. It possibly had rolled beneath the bus and it has caused injuries to approximately 18. They've all been shifted to the GMC and they are being taken care of. They are, as you may see, the deployments had been made. We were working on leads. We are working on leads all the time whenever we get generic inputs, but there was nothing very specific about this. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही ग्रेनेड हल्ला झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं काहूर माजलंय। पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत यासीर रहान भट्ट उर्फ यासीर अरहानला अटक केली आहे। आरोपी हा दहशतखोर असून हिजबुल मुजाहिद्दीनचा कुलमर जिल्ह्याचा कमांडर आहे, अशी ही माहिती समोर येते। जम्मूत 20 ते 25 ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीने आला होता। वैष्णव देवीसाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मूत गर्दीच्या स्टँडवर ग्रेनेड हल्ला केल्याचं बोललं जातंय। या ब्लास्टमध्ये एकाचा मृत्यू तर जवळपास 28 जण जखमी झालेत। पोलिसांनी या संशयित दहशतवाद्याला बेड्या ठोकल्यात। जम्मू बस स्टैंड पे तीसरा आतंकी हमला, ग्रेनेड अटैक हुआ है जम्मू बस स्टैंड पे। ये वो स्पॉट है जहां पर ग्रेनेड अटैक हुआ है। इस समय आप देख सकते हैं किस तरीके से अफरा तफरी का माहौल है। जम्मू कश्मीर पुलिस जो है वो मौके पे पहुंची है। खुद रियासत के चीफ सेक्रेटरी BVR सुब्रमण्यम यहाँ पे पहुंचे हैं। IG जम्मू जो है वो यहाँ पे पहुंचे। इसी जगह पर ग्रेनेड अटैक हुआ है, ये आप देख सकते हैं। तस्वीरें खुद ही बयान कर रही है। याआधी दहशतवाद्यांनी अनेकदा बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करत टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय। 28 डिसेंबर 2018 जम्मूत पोलीस स्टेशन समोर बसमध्ये ब्लास्ट। 24 मे 2018 BC रोडवर ग्रेनेड हल्ला, 2 पोलीस आणि 1 स्थानिक जखमी। आता तर स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसला टार्गेट करण्याची मजल या दहशतवाद्यांची झाली आहे। पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीनं दहशतवाद्यांचा माग काढण्याचं काम सुरू केलंय। आतापर्यंत 15 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। युद्ध पातळीवर सर्च ऑपरेशन सुरू झालंय, पण या घटनेनं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची कशी दहशत माजली आहे याबाबत चिंता व्यक्त होते आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।